संध्या सतीश. बोला. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी फाईल नंबर 1 आणि 2नी 5-6 वर्षे झाली आहेत आम्ही ज्ञानविधी घेतलं आहे. त्यापासून घरात सुख शांती आहे. पण मी ज्यावेळीपासून ज्ञान घेतलं आहे ना, त्यापासून मी आणि माझ्या मुलामाणसांच्या वतीने मी चरणविधी करते असं म्हणून मीच्या ऐवजी आम्ही वापरतो. म्हणजे चरणविधी करताना मग काय भाव काय ठेवतात? मी माझ्या आणि माझ्या मुलामाणसांच्या वतीने चरणविधी करते असं म्हणते. आणि मी मुलांसाठी आणि माझ्यासाठी पण असं, आणि माझ्यासाठी पण मी सेपरेट करते. नाही, पण ते चरणविधी मुलांना साठी म्हणजे ते अलग करा. चरणविधी तर मी शुद्धात्मा आहे आणि शुद्धात्मा स्वरूपचा अनुभव करायसाठी चरणविधी करतो. मुलाला फायदा मिळायसाठी अलग प्रार्थना करा. त्याचे काय प्रॉब्लेम्स असेल, काय भाव आपले आहे ते त्याच्यासाठी अलग प्रार्थना करा. मी माझ्यासाठी पण करते. मी चरण ते सगळं करते. ते अलग करा आणि हे अलग करा. मुलांसाठी पण केलं अलग तरी चालते. नाही, पण मुलांसाठी अर्थ नाही ना. त्याच्यासाठी प्रार्थना करा. हे दादा भगवान याला सद्बुद्धी मिळेल तसं कृपा करा, याला शांती वाटेल तशी कृपा करा, सद्मार्ग में चढेल तशी कृपा करा, असं प्रार्थना करा. त्याला जे कमी आहे त्याची प्रार्थना करा. हे चरणविधी तर आत्मदशा व्हायसाठी आहे. मी आत्मदेशासाठी पण माझ्यासाठी पण करते. ते करत राहा. पण मुलाला त्यांनी ज्ञान घेतलं आहे का? नाही घेतलंय त्यांनी. तर ते प्रार्थना करा. तो ज्ञान घेईल आणि तो चरणविधी करेल तर त्याला फायदा मिळेल. आणि तुम्ही त्याच्यासाठी चरणविधी करेल, तुमच्या फायदा तुमचा लॉस होतो आणि त्याला काय फायदा मिळणार नाही. प्रार्थना करेल तर फायदा मिळेल. ह्याला शुद्धात्म्याचं ज्ञान. त्यापासून तरी पण माझं 6 वर्षात आमचं सगळं सुख शांती समाधान चालू तेच बरोबर आहे. म्हणून म्हटलं तर चालेल काय पुढे असं म्हणून विचारत होते. तसं केलं तरी चालेल काय? नाही, म्हणजे चांगलं खरं म्हणजे काय, मी शुद्धात्मा आहे ते स्वतःसाठी आहे आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा की हे दादा भगवान त्याला हे प्राप्त हो, हे प्राप्त, सगळं प्रार्थना करा. घरमा आरती करा, असेल जे करा, त्यांना फायदा मिळेल त्याचा. ते स्वतः करेल तर त्याला फायदा मिळेल. आरती बिरती सगळं रोजच्या रोज चालू आहे. फाईल नंबर 1, 2 दोघं जण मिळून करतोय आम्ही सगळं. आणि मुलांना पण सांगायचं या आता इथे. पण मुलं लांब असतात ना, आमच्या जवळ नसतात. आणि आजपर्यंत काय खरं म्हणजे सांगू, माझं मुलांचं चांगलं होईल, त्यांचं शांती वाटेल म्हणून मी चरणविधी त्यांच्या थोडं चरणविधीचं पुण्य त्यांना पण मिळून द्या. मला कमी असेल चालेल. मोहमध्ये बसून करतो आपण. ते फायदा म्हणजे त्यापेक्षा अलग करा. पण अंतराई तुटे आणि ज्ञान प्राप्त करेल ती भावना करा. त्यांचं कायमचं कल्याण होईल. आणि हे तर शांतीचं भावना आहे, तर भावना काम करेल. पण चरणविधीचं एवढं मोठं काम स्वतःसाठी करायचं आहे, ते आता बदले आपण वेस्ट करतोय आपण. तेच विचारायचं होतं मला. चांगलं विचारलं. आणि मग ते कशासाठी माझ्या मुलांसाठी? कारण मला वाटते का आता म्हणजे मुलं जन्माला आल्यापासून खूप आम्हाला आर्थिक प्रॉब्लेम आलेले. म्हणजे जीवन जगणं पण अवघड होतं. आणि मग त्यावेळीच मी समजलं की माझ्या मुलांसाठीच मला आता जगायचं आहे म्हणून. आणि त्यासाठी मी आम्ही दोघांनी फाईट करून सुद्धा आम्ही इथपर्यंत आलो आहे. दादा भगवानचं मिळाल्यापासून आम्ही समाधानी झालो, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हटलं आजपर्यंत मुलामाणसांसाठी केलं ना, माझ्या म्हणजे मुलांसाठी मी जगले आहे ना, मग आता पण मी त्यांच्यासाठीच करणार चरणविधी. नाही असं माझं म्हणणं. खरं म्हणजे काय आहे, आपले आर्थिक तकलीफ आपला कर्माचा हिसाब होता. मुलांचं काही लेणं देणं नाही. सगळ्यांचा सामूहिक कर्माचा हिसाब होता. बाकी तुम्ही प्रार्थना केली ती करू शकत. चरणविधीचा स्वतःसाठी करा, एवढं समजून घ्या. आणि आता समजलंय मला सगळं. पण पूर्वसंचितामुळे आमचं काही आम्हाला म्हणजे असं आर्थिक परिस्थिती फार बिघडलेली आहेच. पण आता काय होतं आहे, मुलांनी सगळ्या आम्हाला म्हणजे सहाय्य करतात किंवा पैसे देतात, सगळं भरपूर करतात. पण आम्हाला घ्यायचं, एक्सेप्ट करायचं इच्छा होत नाही. घ्यायचं, आरामात घ्यायचं आणि सेविंग करा. जरूर पडली तर त्याला आपण परत देऊ. पण पहिलं देतोय तर घ्या आणि सेविंग होईल आपल्या घरात. आपण वापरून नाही टाकायचं. जरूर पडेल तेव्हा वापरू आपण. आणि एक साईट आहे ना, हे पण मोह आहे. ते समजून येत नव्हतं कसं काय करायचं म्हणून. आणि दुसरं म्हणजे एका साईटमध्ये आमचे पूर्ण पैसे अडकलेले आहेत. आम्ही श्रम केलेत रात्रंदिवस ते. पण त्या साईटमधनं पूर्ण आमचंच ह्याच्यात आहे म्हणजे आमच्या बाजूनेच सगळं आहे. पण तरी पण त्यांची आवरणं नको म्हणून त्यांच्यावर केस घालणं किंवा नुकसान भरपाईचा दावा घालणं
होणार आमच्याच बाजूने सगळं, सगळेजण सांगतायत वकील, पण आम्हाला आवरणं चढतील म्हणून भीती वाटते. आपण काय करायचं, प्रतिक्रमण करा, दादा भगवानचे असीम जय जयकार, आधा घंटा 1 घंटा बोला, प्रार्थना करू, दादा हे फाइल है, संभाव से निकाल करू, मला शक्ती द्या. हे ज्ञानचा उपाय वापरा, नाही तर संसारी तर भाव होतेच, राग पण द्वेष आम्ही- मोहमुळे करतात ते संसारीच राहणार, आणि मोक्षसाठी आपल्याला पाहिजे. पण आम्ही हे करतोय, त्यांचं प्रतिक्रमण करून सतत रोज हां, करतोय, जरूर पण करा. आम्ही त्यांच्यावर आता नुकसान भरपाईचा दावा घालून घ्यायचं की नाही हा, तर घ्यायचं? रागदेश बिना सगळं करत राहायचं. जे व्यवहार झालं आहे तर मग व्यवहार जो झाला आहे ते पुरा करा. आता पण त्यांना त्रास झाला तर आमच्यावर प्रतिक्रमण आवरणं करा, चढतील प्रार्थना ना. करा त्यांच्यासाठी पण. जसं मुलासाठी प्रार्थना करतात तसं त्या कोर्ट केसवाल्यासाठी प्रार्थना करा, यांना शांती वाटेल, हे लोक दुःखामधून मुक्त व्हा आणि हिसाब समता भावे पुरं करू, असं मला शक्ती द्या. आम्हाला. आणि मला असं वाटत होतं, निरुमा कशा म्हणतायत की माझ्या दादा भगवान माझ्या सगळ्या माणसांना सगळ्यांना तुम्ही आमच्यासोबत घेऊन चला म्हणून, तसंच मला पण वाटतं की मी एकटीच नाही जायचं पुढे, माझ्या मुला माणसांना सगळ्यांना. हां, प्रार्थना करा, पण लक्षामध्ये ठेवा, काय नाव आपलं, संध्या. संध्या करते मी शुद्धात्मा, असं जागृती ठेवा. हां. मुलांची आई करते की शुद्धात्माला मुलं असतात की नाही? नाही, नाही. शुद्धात मला. हां, संध्याची मुलं आहे तुम्ही सुद्धा. त्या कोणाच्या पडोसीच्या मुलासाठी एवढं शक्ती फेकायची नाही, आपले स्वतःसाठी वापरा. आणि संध्याला सांगा तू प्रार्थना कर त्यांच्यासाठी, मी शुद्धात्मा आहे. चालेल. बरोबर आपल्या आहे. सगळ्यांना दादा भगवानचं ज्ञान मिळून दे, शरण बापू दे. हां, बरोबर आहे. आणि- जय सच्चिदानंद. शशिकला दोणारी मनमाड भाईच्या मुलाने ज्ञान घेतले. कोणातीच? माझ्या मुलीने ज्ञान घेतलं आहे. हां, तिला काहीच कळत नाही. हरकत नाही, तुम्हाला कळते ना. हो, हा, तुम्ही करत राहा, तर मग तिने काहीच केलं नाही तर काहीच नाही ना. काही नाही. ते आपल्याबरोबर बसवायचं आणि दादा भगवानचे असीम जय जयकार म्हणायला सांगायचं. हो तुम्ही वाचायचं, ती ऐकेल. हो साथमध्ये घेऊन सगळं करत राहा. हो. शांती वाटेल तिला. हॅलो, जय सच्चिदानंद. बरं, बोलो. दीपकभाई, फाईल नंबर 1च्या मनामध्ये जगत कल्याणाचे विचार येत आहे. चांगलं, येऊन द्या. कर्ता भावमध्ये नाही राहायचं, आपण निमित्त भावमध्ये प्रार्थना करायची, सगळ्यांसाठी भावना ठेवायची. दररोज 2-4 वेळेस तरी विचार येतात. हा, तर चांगलं आहे. आणि सगळे प्युरिटी वाढवा आपली. राग द्वेष क्रोध मान माया लोभ मोह लालच खतम झालं तर ऑटोमॅटिक कुदरत निमित्त बनवणार. 10 वर्ष झाले आम्ही ज्ञान चांगलं, या बरोबर आहे. बचू श्रीमाळी, जय उषा सच्चिदानंद. गोधाणी, बोलो. माझा प्रश्न असा आहे, मी मुंबईवरून आलो आहे, पण इथं मला देवच भेटलं आहे. मला ज्ञान हवं आहे. माझे नातेवाईक मला उलट सीधा शब्द विचारतात, तू कशाला तिकडे गेला, तू तिकडे कशाला जातो. मग मी काय करू आता त्याला? काही नाही, आपण काहीतरी म्हणायचं, मी म्हणतो निश्चय तरी पण करा, आपलं ज्ञान प्राप्त करायचं आपण. मला असं वाटलं की मला ज्ञान भेटलंच आहे इथे आल्याबरोबरच. हां, भेटणं. आणि उद्या ज्ञानविधी आहे, तेव्हा पूर्ण ज्ञान मिळेल. आणि नातेवाईकांना सांगायचं मला शांती वाटते, मी तिकडे गेलो होतो. जास्त थोडे पुस्तक घेऊन जाणं, सगळ्यांना वाटत राहा, सगळे खुश होतील, काहीतरी मिळालं मला. मग माझ्या घरच्या लोकांना पण मला ज्ञान घ्यायचं आहे. त्यांना मी- हळूहळू पहिले तुम्ही स्वतः घ्या, मग हळूहळू घरवाल्यांना बोलवा. इथे हिंदी शिबिर आहे, तेव्हा बोलवून घ्या. 10 दिवस नंतर आहे, 10-15 दिवसात. पण दादा मी मुंबईला राहतो, हरकत नाही. चालेल ना? हां, या तिथे पण येतो आम्ही, तिकडे पण घेऊ शकतात सगळ्यांना. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोलिये. संजय भंगारे, नागपूर. हां, बोला. माझा प्रश्न आहे की मी प्रतिक्रमण करताना आणि काही मनातून काही येत नाही असं. हां, बा आपली गलती आपली चुका बघून प्रतिक्रमण करतात ना. हो. बस फार बस झालं एवढं. आपली चुका बघायची आहे, सामायला निर्दोष बघायचा आणि प्रतिक्रमण करायचं. अच्छा. माफी मागा, हे दादा भगवान मी माफी मागतो, मला क्षमा करा, अशी गलती चुका नाही करायची शक्ती द्या. हां. बस एवढं म्हणायचं. हां, अच्छा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. कोटी कोटी प्रणाम. ज्ञानेश्वर बडगुजर बोलतो. बोला. 2000चा ॲक्सिडंट झाला, तर त्याने 1 दिवस अगोदर फाईल नंबर 2ला पूर्ण गोष्टी सांगून गेला तो,
की आई तुझं दुखतंय मला रडू येतं, माझं दुखतंय तुला रडू येतं, हा सगळा मायेचा बाजार आहे. कोण म्हटलं? मुलगा माझा. हां. आणि दुसऱ्या दिवशी त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला पूज्यश्री. तर त्याचं काय कारण असं काय एकदम अचानक आमची गाडी एकदम पटरीवरून खाली उतरून गेली. नाही, समजायचं की आयुष कर्म पुरा झाला. आयुष कर्म पुरं झाला तर शरीरमधून आत्मा निघून जाईल. आपला हिसाब त्याच्यासाठी पुरा, त्याच्या संबंधी पुरा झाला. त्या शुद्धात्माला प्रार्थना करायची आणि आहे त्यांना सांभाळून घ्यायचं. गेले त्याला त्याच्यासाठी प्रार्थना करायची. केव्हा झालं? 2018ला. 18, 3-4 वर्ष झाली. आता प्रार्थना करा. आता मनामध्ये काही ठेवू नका. पूज्यश्री दादा भगवान आढळरावला तुम्हाला, माझा मुला तुम्हाला समर्पण करतो, त्यांना मोक्ष गती प्राप्त होईल त्याची कृपा करा. पूज्यश्री आढळरावला सुद्धा आलो होतो. मी खूप हिंमत करून प्रश्न विचारायचा प्रयत्न केला होता, परंतु माझी हिंमत झाली नाही. काही नाही बा, आता विचारलं ना, हरकत नाही. हो. समाधान झालं ना? तुमची वाईफ आली आहे का? नाही, फाईल नंबर 2 घरीच आहे. घरी आहे. त्याला शांती आहे ना आता? त्यांना पण आशीर्वाद द्या आणि आम्ही 5 आज्ञांमध्ये राहू असं आम्हाला आशीर्वाद. बरोबर आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माधुरी जोशी. सच्चिदानंद दीपक भाई, मैं पिछले 11 साल से आपके सारे एपिसोड्स का मराठी में ट्रांसलेशन कर रही हूँ और अभी निरुमा का भी चालू बहुत है. अच्छा. और सह्याद्री वाहिनीसाठी मी हे काम गेले 11 वर्ष करते. तुमचे सगळे एपिसोड्स मी पाहिलेले आहेत. सगळ्यातनं मला खूप काही ज्ञान मिळालं आहे असं थोडक्यात म्हणता येईल. पण तरीसुद्धा माझा एक छोटासा प्रश्न आहे. मी असं ऐकलं आहे की लोक ज्ञान घेतात पण पुन्हा पुन्हा ज्ञान घेतात. मग अशा काय उणीवा असतात ज्या राहतात की ज्याच्यामुळे पुन्हा पुन्हा ज्ञान घेण्याची आवश्यकता भासते? नाही, खरं तर पुन्हा ज्ञान म्हणजे समजा आता आज संध्याकाळी ज्ञानविधी आहे, 300 जण ज्ञान घेणार आहे, तर ते नाव नाही लिखावत ना. ते फक्त हाजरी ठेवतात आणि एक तास आत्माची सामायिक होणार. ऊंची प्रकारची सामायिक, टॉपमोस्ट आत्मध्यान 1 घंटा सामायिक, कितनी पॉवरफुल. ते यासाठी बसतात सगळे. चान्स मिळाला तर अचूक घ्यायला पाहिजे. ते रिपीट नाही आहे, जास्त लाभ मिळायसाठी नाही. आत्मध्यान होतं आहे, आत्माची सामायिक होते, एक आत्मागुणाची भजना होते 1 तासपर्यंत. जबरदस्त ऊंची सामायिक होते, शुद्ध उपयोग जबरदस्त राहतो. त्यासाठी नाहीतर ही दशा निरंतर सुधी जायचं आहे, निरंतरपर्यंत जायचं आहे आपल्याला. तर हे 1 घंटा आपला चान्स मिळाला आपल्याला. जेव्हा पण ज्ञानविधी असेल तेव्हा अचूक चान्स मिळेल तर घ्यायला पाहिजे. पण हे तोडून फोडून यायचं नाही. सहज मिळालं तर जरूर चान्स घ्यायचा. पण म्हणजे ते ज्ञान घेत असताना आपण इतकं त्याच्यामध्ये सामावून जायला पाहिजे की ते एकदा घेतलं तरी पुरेसं व्हायला पाहिजे. हरकत नाही, मग तर 5 आज्ञामध्येच राहायचं आहे. पण हे ज्ञानविधी परत असेल तर जरूर असायला पाहिजे. का? स्वतःचा आत्मजागृती मिळते आपल्याला, जबरदस्त जागृती वाढेल आणि आत्माचा गुणाची भक्ती होते, आराधना होते. आत्मारूप व्हायच्यासाठी एकच टॉपमोस्ट चान्स आहे. अवश्य करायला पाहिजे. जय जय सच्चिदानंद. मंगल भिंताडे. बोलिये. जय सच्चिदानंद. मी या ठिकाणी ज्ञान घ्यायला आलो आहे. हा, तो गेल्या 6 महिन्यापासून मी आपला सकाळचा सह्याद्री दूरदर्शनवर कार्यक्रम बघतो, त्यामुळे माझी मनस्थिती आता चांगली झालेली आहे. तसेच माझा दुसरा प्रश्न असा होता की माझा मुलगा MSc फर्स्ट क्लास आहे, सुनबाई MSc आहे, नोकरीचा भरपूर ट्राय करतो आहे, त्याला मूलबाळ पण नाही झालं आणि नोकरी पण लागत नाही, तरी आपण मार्ग सांगावा. मूलबाळ नाही झालं तर चालेल, परत खर्चा बसला ना, एवढा वाचला एवढा खर्चा. ते पण एक मोह आहे. नाही ते आले का आज? ते आले नाही आहे. ते त्यांना पण पाठवा, इथे ज्ञान घेऊन द्या, शांती वाटेल. आणि नंतर ते लक्ष्मीचे अंतराय असेल तर आपण हे आरती करू दादा भगवानची, असीम जे का दादा भगवानचे करू, हळूहळू अंतराय तुटेल, मग सगळं प्राप्त होईल. हां, त्यांना पण कुठे राहतात आपण? मी नाशिकहून आलेलो आहे. हा, तर त्यांना सांगा या इथे उद्या पण ज्ञानविधी आहे, चांगलं चान्स मिळेल. ह्यांना विचारून घ्या कसं प्राप्त होईल का उद्याचा चान्स ज्ञानविधीसाठी.
काय माहिती हे ज्ञानविधीशिवाय संसारमध्ये शांती व्हायचं उपाय नाही आहे. हे गलत रस्ते मिळतील शांतीसाठी. हे मोक्ष मार्ग पण होईल आणि आत्माचं ज्ञान मिळेल आणि संसारमध्ये पण शांती वाटेल. नाही आपण नाही म्हणतात 6 महिन्यापासून बघतो मनाला शांती वाटते. काही प्रकारचे दुःख आले तर शांती राहणार, आपल्याला समाधान मिळेल. कशाला असं माझ्या जीवनमध्ये होते. सत्संगाला माझा मामा ज्ञानेश्वर प्रभुजर गुजरात अहमदाबादला आले होते. बरोबर. मी पण येणार होतो, परंतु गाडीचा किरकोळ ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी येऊ शकलो नाही. त्यामुळे मला ते इथे घेऊन आलेले आहेत. चांगलं केलं. आपले आशीर्वाद असावे. हा असं राहत आहे. जय श्री जय सच्चिदानंद. श्री कोटी कोटी प्रणाम. बोला. प्रत्येक वेळेस आपण आनंद वाटतो या चरणानुसार, पण वेगवेगळे आपण कीर्तन प्रवचन वगैरे ऐकत असतो. तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतो. एखादं गीता वाचा किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण करा किंवा वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण करा. मग हे वेगवेगळं ऐकल्यानंतर नक्की आपण कोणत्या मार्गाने जायचं? थोडंसं आपल्याला काय पाहिजे ते नक्की करा आणि ते मिळेल का? गीताचं पारायण किती कृष्ण भगवानने अर्जुनला प्राप्त करायला गीताचं ज्ञान दिलं आणि अर्जुनला आत्मसाक्षात्कार झाला. त्यानंतर कोणाला झाला? प्रत्यक्ष पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञान घेतलं तर आपला आत्मसाक्षात्कार होणार. आणि तो मिळत असेल तर तुम्ही करत राहा. प्रत्येक टी व्हीमध्ये का नाही होणार, तुम्ही स्वतः पारायण करत राहणार तरी ते साक्षात्कार होणार नाही. इथे आप आले आहे तर इथे तुम्हाला आत्माचं ज्ञान मिळेल आणि हे सगळं तुमचं पुरं होणार. जेवढं तुम्ही ऐकलं आहे, जेवढं तुम्ही समजलं आहे, सगळ्यांचं पुरं होऊन ते पुढचं तुम्हाला हे मिळेल आत्मज्ञान. आता हे आज्ञामध्ये राहणार तर मोक्षपर्यंत सगळं रस्ता खुला आहे. आत्मसाक्षात्कार होऊन पूर्णाहुती होणार इथे. आता काही जरूर राहत नाही आहे, ते थिअरिटिकल आहे. हे केलं तर फायदा मिळेल, हे कराल तर हे फायदा मिळेल, काही मिळत नाही आहे. काय आपली बुद्धीने आपलं अज्ञान सुटत नाही आहे, आपल्याला ज्ञान होत नाही आहे. बुद्धी आपली विकास होणार आणि इथे स्वतःची बुद्धी खतम होईल. अहंकार बुद्धी, ममता, अहंकार ममताच्यावर बाहेर निघून आत्माचं साक्षात्कार इथे प्राप्त होऊन जाणार. आज ज्ञानविधीमध्ये समजलं ना आपल्याला? समज. जय सच्चिदानंद. नंतर मग काही करायची जरूर राहणार नाही. दादाची जी आज्ञा पाळा आणि सत्संगमध्ये राहा, सगळं संपूर्ण दशा प्राप्त होईल आपल्याला. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. नीलकंठ चौधरी, जलगाव. बोलिए. मेरा प्रश्न है कि ज्ञान घेतल्यानंतर घरातील देवतांची व स्वामीनारायण भगवंतांची पूजा करता येते का? खरं जरूर नाही आहे. काय मग ते जे सांगतात ते आपला कोर्स पुरा झाला, तर पुढचा कोर्स मिळाला आपल्याला. शुद्धात्माचं ज्ञान मिळालं म्हणजे ते कोर्स पुरा झाला. स्वामीनारायण भगवान तेच सांगतात, तू आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर तू ज्ञानी पुरुष तरफ जा. तर ते आपल्याला प्राप्त झालं आहे म्हणजे त्यांचा कोर्स आपल्याला पुरा झाला. आणि देवी देवता तो तीर्थंकर भगवानची भक्ती करतात. म्हणजे आपण दादा भगवान सिमंदर स्वामीची भक्ती केली, देवी देवता राजी आहे, खुशी राहणार आपल्यावरती. त्यांचे आशीर्वाद आहेच आपल्याला. त्यांचा कोर्स पण पुरा झाला. तुम्ही 5 आज्ञामध्ये राहा आणि सिमंदर स्वामी दादाची आराधना करणार तर मोक्षसाठी ते पुढे आपण जाऊ शकणार. मी व माझी फाईल नंबर 2 ऑनलाईन ज्ञान घेतलेले आहेत. फाईल 2 नियमित चरणविधी पूर्ण अर्चना करीत असते. मला पण चरणविधी व आपल्या चरणाजवळ स्थान मिळेल असा आशीर्वाद मिळावा. आहे, बरोबर आहे. ते भावना ठेवायची आपण. फाईल 2ला इथपर्यंत मार्गदर्शन ज्योती पटेल महात्मा बेन यांचे मार्गदर्शन लाभले. हे श्रेय ज्योती पटेल बेन महात्मांना मिळावे व नवीन असल्यामुळे मार्गदर्शन शक्ती मिळावी असा आशीर्वाद असावा सदा. बरोबर आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.